नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहेत। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग यांनी 4 एप्रिल 2025 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्रभर अपात्र शिधापत्रिका मोहीम ही राबवण्यात येणार आहे। या मोहिमेचा तुमच्या आमच्यावरती काय परिणाम होणार आहे, आपल्या रेशन कार्ड बाबतीत सरकार नेमकी आता कोणती शोध मोहीम घेत आहेत आणि याचा तुमच्या आमच्यावरती काय परिणाम होऊ शकतो, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आलात हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, या 4 एप्रिल 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्रामध्ये जी शिधापत्रिकेची शोध मोहीम सुरू होणार आहे तीचा हा शासन निर्णय आहे जो 4 एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे। हा शासन निर्णय आपण समजावून घेऊया। या शासन निर्णयाची प्रस्तावना काय आहे ते एकदा बघूया आपण। तर मित्रांनो, राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत संदर्भाधीन जो काही शासन निर्णय होता 29/6/2013चा या शासन निर्णयानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत। दिनांक 1 फेब्रुवारी 2014 पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013ची अंमलबजावणी सुरू झालेली असून त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अशा 2 गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आले असून अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड ही करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनास केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार जे काही परिपत्रक विविध दिलेले आहेत त्याची माहिती आहे। आता आपण पुढे बघूया। आता नेमकी ही शोध मोहीम का सुरू करण्यात आलेली आहे याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे राज्याची 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही। त्यामुळे अपात्र दुबार म्हणजे डबल शिधापत्रिकामध्ये नावं किंवा डबल शिधापत्रिका असतील तर स्थलांतरित शिधापत्रिका मयत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कारवाई करण्यास राज्यात 1 फेब्रुवारी 2021 ते 31/4/2021 या कालावधीत अपात्र शिधापत्रिकाची शोध मोहीम राबविण्यात जो काही हा जुना शासन निर्णय आहे त्याच्यानुसार सूचना देण्यात आल्या होता। त्यानुसार प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबविण्यात संदर्भ दिन 1/4/2021 आदेशाने स्थगिती देण्यात आलेली होती। आता ही स्थगिती उठवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। म्हणजे काय मित्रांनो, आता जी अपात्र शिधापत्रिकेची मोहीम आहे ती दरवर्षी राबवली जाणार आहे। दरवर्षी अपात्र शिधापत्रिकेमधून नावं वगळण्यात येणार आहेत, त्याचा हा शासन निर्णय। आता हा शासन निर्णयाचं जे काही परिपत्रक आहे ते आपण आता थोडक्यात समजून घेऊया। तर मित्रांनो, केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकेचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत। लक्ष्य निर्धारित व सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश जो काही 2015 मधील तरतुदी आहे त्या तरतुदीनुसार आता 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीत शोध मोहीम राबविण्यात यावी व सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भ दिन जे काही शासन निर्णय त्यानुसार आता कारवाई करण्यात येणार आहे। आता आपण बघूया महाराष्ट्रामध्ये जी काही शिधापत्रिका शोध मोहीम सुरू होणार आहे ती कशा पद्धतीने राबवली जाणार आहे ती समजून घेऊया। राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित नियमानुसार आता तपासणी करण्यात येणार आहे। वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेली शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर हा जो काही फॉर्म आहे तो व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत। तो फॉर्म आपल्याला प्रिंट काढून त्याची प्रिंट जी आहे ती माहिती भरून आपल्याला रास्तभाव दुकानदार यांच्याकडे ती जमा करायची आहे। आता आपण पुढे बघूया। रास्तभाव शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित
रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म त्यासोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारांसह स्वाक्षरी व दिनांकासह पोच त्या देण्यात यायचे आहेत. त्या ती पोच करायची आहेत. आपल्याला प्रिंट काढून आणि ती माहिती भरून रास्तभाव दुकानदाराकडे तो फॉर्म आपल्याला जमा करायचा आहे. त्यासोबतच फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिका धारकांची त्या भागात राहत असलेल्या कोणताही एक पुरावा द्यावा. पुरावा म्हणून उदाहरण भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीचा पुरावा, LPG सिलेंडर जोडणी क्रमांक, पावती, पासबुक, वीज देयक, टेलिफोन मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, कार्यालयीन इतर मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादींच्या प्रती येथील दिलेल्या वास्तविक पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा हा जुना नसावा. म्हणजे आपल्याला जो काही पुरावा आहे तो लेटेस्टवालाच पुरावा आपल्याला इथे द्यायचा आहे. त्यासोबतच जे काही शिधा वाटप दुकानदार आहेत त्या संबंधित शिधा वाटप दुकानदार यांनी अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेचे लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय 17/7/2013 आणि 17/12/2013 मध्ये नमूद केलेल्या निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिका धारकास कळवायचं आहे, तसं शिधापत्रिका धारकास सांगायचं आहे. त्यासोबत फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी, रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे ते जमा करायचे आहेत. वरील जी काही सर्व कारवाई आहे ती सर्व कारवाई 1 महिन्यात म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. ही कारवाई करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनतेस कळवायचं आहे. म्हणजे काय, आपल्याला जो काही फॉर्म आहे तो पूर्णपणे भरून त्यासोबतचे पुरावे जोडून आपल्याला तो फॉर्म राशन दुकानदाराकडे 30 एप्रिलच्या आत हा जमा करायचा आहे. आता ही कागदपत्रांची तपासणी कशी होणार आहे तेही आपण समजून घेऊया. आलेल्या माहितीची तपासणी करणे. वरील प्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीची फॉर्मची त्यासोबत कागदपत्रांची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयात करावी. वरील छाननी केल्यानंतर वास्तव्याचा पुरावा व योजनांच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्रे असलेली यादी ही प्रसिद्ध करावी व गट ब मध्ये वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्र सादर न करणाऱ्यांची यादी ही प्रसिद्ध करायची. ही यादी जी आहे ती आपल्या रेशन दुकानदारात आणि पुरवठा अधिकारी यांच्याकडे तपासली जाणार आहे. आणि या ज्या काही याद्या आहेत त्या 15 दिवस मुदत देऊन त्याच्यावरती हरकती असतील तर ते किंवा जर कोणी पुरावे सादर केले नसतील तर त्याप्रमाणे आपल्याला ते परत पुरावे देण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. आणि ही सर्व कारवाई जी आहे तपासणीची ती 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. याची नोंद घ्यायची. आपल्याला एप्रिल महिन्या अखेरपर्यंत हा जो काही शेवटचा आपण फॉर्म बघणार आहे तो फॉर्म सर्व पुराव्यासह रेशन दुकानदार किंवा जो काही आपला पुरवठादार असेल त्यांच्याकडे तो फॉर्म जमा करायचा आहे 30 एप्रिलच्या आत. त्यानंतर 31 मे पर्यंत सर्व कागदपत्रांची तपासणी होऊन त्यावरती कारवाई ही सरकारच्या माध्यमातून सरकारी अधिकारी असतील ते करणार आहेत. त्यासोबत आता ही कारवाई करत असताना कोणती दक्षता घ्यायची ते अधिकाऱ्यांकरता हे दिशानिर्देश येथे दिलेले आहेत. हा संपूर्ण शासन निर्णय जो आहे तो आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोडिंगची लिंक याच्यामध्ये दिलेली आहे. तिथून आपण तो डाउनलोड हा करून घ्यायचा आहे. आता आपण जो काही फॉर्म आहे तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तेही थोडक्यात सांगणार आहे. अशा पद्धतीने या PDF शेवटीच हा फॉर्म दिलेला आहे. तिथून तो आपण डाउनलोड करायचा आहे. त्याची प्रिंट काढायची आहे. येथे रेशन कार्ड धारकाची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत त्या व्यक्तींची नावं लिहायची. स्त्री, पुरुष, वय, युनिट, व्यवसाय आणि वार्षिक उत्पन्न, नागरिकत्व इतर सर्व डिटेल्स भरायचे आहे. त्यानंतर जे काही निवासाचे पुरावे आहेत, ओळखपत्र आहेत ते सादर करायची, आपली सही करायची आणि हा फॉर्म आपल्या जो काही रेशन दुकानदार असेल यांच्याकडे तो सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला जर आपलं रेशन कार्डवरती धान्य मिळवणं हे सुरू ठेवायचं असेल तर जो काही महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे त्या शासन निर्णयानुसार आपल्याला आता आपलं रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी हा अपात्र शिधापत्रिका मोहीम याचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. तरच आपली शिधापत्रिका आता चालू राहणार आहे. अन्यथा फॉर्म भरून दिला नाही तर आपली शिधापत्रिका ही बंद केली जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.